जर का आपल्याला काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये कॉलेज मिळालं, पण काही कारणामुळे आपण ते कॉलेज घेऊ शकलो नाही, तर खरंच पुढील 2 वर्षासाठी आपल्याला ॲडमिशन घेता येणार नाही. हे सत्य आहे का? सध्या या 2 वर्षाच्या बॅनबद्दल विद्यार्थ्यांमध्ये खूप कन्फ्युजन आहे. पण हा नेमका नियम कोणाला लागू होतो? कोणत्या राउंडमध्ये लागू होतो? आणि फक्त कॉलेज अलॉट झालं म्हणून बॅन होतो का? हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर यश. मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला आमचा पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल, पूर्ण काउन्सिलिंग करून मिळेल. त्यात रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, अलॉटमेंट गायडन्स, फक्त तुम्हाला जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. बाकी सर्व काम आमची टीमच करेल. सर्वात आधी तर आपण हे बघू की नेमकं जर का आपण भेटलेलं कॉलेज जॉईन नाही केलं, तर खरंच आपल्याला 2 वर्षाचा बॅन हा लागतो का? तर हे 100% खरं आहे. आपण जर का जे कॉलेज आपल्याला मिळालं ते जर का आपण जॉईन केलं नाही, तर आपल्याला 2 वर्ष आपल्याला काउन्सिलिंग करता येणार नाहीये. पण ते कसं आहे आपण याचं सत्य समजून घेऊया. सर्वात आधी तर ते कसं असते आपण हे समजून घेऊ. फक्त 2 कोर्ससाठी सध्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सध्या सविस्तरपणे सांगितलेलं आहे. एम-बी-बी-एस आणि बी-डी-एसच्या रूल्सनुसार जर का आपण गेलो, तर आपल्याला असं समजून येते, की जर का आपण अलॉटेड कॉलेज जर का आपण जॉइन केलं नाही, तेही स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये. म्हणजेच जर का तुम्ही एम-बी-बी-एस, बी-डी-एस काउन्सिलिंग करत असाल आणि त्यामध्ये जर का स्ट्रे व्हॅकन्सी राउंडपर्यंत जर का तुम्ही जात असाल आणि जर का तुम्ही त्या स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये कॉलेज घेतलं नाही, तर तुम्हाला 2 वर्ष बॅन हे काउन्सिलिंगशी लागू शकते. म्हणजेच तुम्हाला जेही तुम्ही कॉलेज घेतलेलं आहे किंवा जेही कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये, तर ते तुम्हाला कंपल्सरीली जॉइन करावंच लागेल. तर नेमकं स्ट्रे व्हॅकन्सी राउंड म्हणजे काय आहे? आपण ते सविस्तरपणे समजून घेऊ. जेही राउंड्स आपले राउंड 3 नंतर होतात. म्हणजेच सर्वात आधी जे आपले काउन्सिलिंग जेव्हा चालू होते, तेव्हा 3 राउंड होतात. राउंड 1, राउंड 2 आणि राउंड 3. तर ही आपले नॉर्मल राउंड्स आहेत. आपण असं याला म्हणू शकतो. त्याचनंतर राउंड 3 नंतर जेही राउंड्स होतात त्याला आपण स्ट्रे व्हॅकन्सी राउंड म्हणतो. तर ते कसे असतात? त्या राउंड्समध्ये आपले जे उरलेले सीट्स असतात, जेही उरलेल्या सीट आहेत, राउंड 3 मध्ये जेही स्टुडंट बाहेर पडले, त्यानंतर जेही सीट्स उरलेल्या आहेत, त्या सीट स्ट्रे राउंडमध्ये भरल्या जातात. आणि याचमुळे स्ट्रे राउंडचा कट ऑफ हा खूप जास्त कमी जातो. म्हणून बरेचसे जे विद्यार्थी बॉर्डर लाईनवर आहेत, ते स्ट्रे राउंडमध्ये सीट घेणं हे प्रेफर करतात. म्हणून याचा कट ऑफ जो आहे तो खूप जास्त कमी जातो. आणि स्ट्रे राउंडमध्ये जेवढं रिस्क आहे, तेवढाच रिवॉर्ड सुद्धा आहे. कारण की स्ट्रे राउंड हे आपले जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत चालतात. बी-एम-एस, बी-एच-एम-एसचा जर का आपण विचार केला तर. एम-बी-बी-एस हे डिसेंबरपर्यंत जातात. म्हणून यामध्ये कसं असतं, की जर का आपण खूप वेळ थांबलो, त्यानंतर जर का आपल्याला सीट मिळाली नाही, तर आपल्याला नंतर पुढचा नीट पेपर 1 ते 2 महिन्यावरच येऊन जातो. त्यामुळे यामध्ये जेवढं आपलं रिस्क आहे, तेवढंच जास्त रिवॉर्ड सुद्धा आहे. आणि जर का सीट मिळालीच, जर का आपलं नशीब चांगलं असलं, आपल्याला जर का सीट मिळालीच, तर अजूनच चांगलं. तर आता काय आहे, की असा प्रश्न येतो, की स्ट्रे राउंडमध्ये नेमका हा कट ऑफ कमी कसा जातो? तर कसं असते ना, स्टुडंट हू गॉट सीट इन एनी स्ट्रे राउंड आउट ऑफ द काउन्सिलिंग प्रोसेस. म्हणजेच ज्यांना सुद्धा सीट मिळाली आहे, समजा जे स्ट्रे राउंड असतात ते अंदाजाने आपले 10च्या जवळपास आपले स्ट्रे राउंड होतात. समजा एखाद्या मुलाला जर का 5व्या राउंड पर्यंत जर का सीट मिळाली, तर तो 6व्या राउंड पर्यंत जाऊ नाही शकत. म्हणजे इथूनच तो मुलगा काउन्सिलिंगच्या बाहेर चालला जातो. 6व्या राउंडमध्ये फक्त तेच विद्यार्थी जातील ज्यांना कोणत्याच प्रकारची जी सीट आहे ती मिळालेली नाहीये. म्हणजे स्ट्रे राउंडमध्ये अशाच प्रकारे सर्व ज्याही उरलेल्या सीट्स आहेत त्या भरल्या जातात. तर आता बी-एम-एस किंवा बी-एच-एम-एसचं कसं असते, हे आपण समजून घेऊ. कारण आत्तापर्यंत जोही आपण रूल डिस्कस केला, तो एम-बी-बी-एस किंवा बी-डी-एस साठीच होता. पण बी-एम-एस, बी-एच-एम-एस साठी आत्तापर्यंत कोणताच रूल हा पब्लिश नाही केलेला आहे सीईटी सेलने आत्तापर्यंत. आपल्याला कोणताच रिस्क इथे घ्यायचा नाही आहे. काय होते ना, स्ट्रे व्हॅकन्सीचे जेही रूल्स असतात, ते दरवर्षी बदलत असतात. त्यांनी जर का वेळेवर कोणता रूल आणला, तर आपल्याला प्रॉब्लेम जाऊ शकतो. जर का तुम्ही पार्टिसिपेट करत असाल स्ट्रे राउंडमध्ये, तर कोणत्याच प्रकारचा रिस्क आपल्याला इथे घ्यायचा नाहीये. जर का आपण स्ट्रे व्हॅकन्सी राउंडपर्यंत जर का गेलो, तर आपल्याला सीट घेण्याची ताकद ठेवायची आहे. जर का आपण कॉलेज जॉइन करू शकत नाही, तर स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये आपल्याला पार्टिसिपेटच करायचं नाहीये. कोणता रूल तर तसा नाही आहे, बट स्ट्रे व्हॅकन्सी राउंड हे आपले नॉर्मल राउंडसारखे नसतात. आपल्याला असा कोणताच रूल तर आत्तापर्यंत बी-एच-एम-एस, बी-एम-एस साठी बनलेला नाही आहे. बट तरीही जर का तुम्हाला स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये सीट घ्यायची नसेल, तर त्या राउंड्सपर्यंत जाऊच नका. सोप्या भाषेत जर का सांगायचं गेलं, तर जर का तुमची ताकद असेल सीट घेण्याची, तरच आपण स्ट्रे व्हॅकन्सी राउंडपर्यंत जी आहे ती काउन्सिलिंग करायची. तर काउन्सिलिंग बाबतीत काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला देऊ इच्छितो. सर्वात आधी तर हे लक्षात घ्या,
ही जर का तुम्हाला काउन्सिलिंग शेवटपर्यंत करायची आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट जर का कोणती गोष्ट आहे, तर ती आहे कॉलेज लिस्ट. जर का तुम्ही कोणतंही कॉलेज टाकलं आणि ते जर का कॉलेज तुम्हाला लागलं आणि स्ट्रीममध्ये जाऊन जर का तुम्हाला असं वाटलं की आपल्याला ते घ्यायचं नाही, तर ही गोष्ट खूप जास्त चुकीची होऊन जाईल. त्यामुळे कॉलेज लिस्ट प्रिपेअर करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. चॉईस फिलिंग या स्ट्रे व्हॅकन्सी राउंड्समध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणून जीही काउन्सिलिंग तुम्ही करसाल, ती प्रॉपर गाईडन्समध्ये करा. चांगल्या मार्गदर्शनाखाली जर का तुम्ही तुमची काउन्सिलिंग केली, तर तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या काउन्सिलिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. रजिस्ट्रेशन करता, फॉर्म फिलिंग करता, कॉलेज बाबतीत जे फी स्ट्रक्चर आहे, त्या बाबतीत जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर कोणताच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तुम्ही चांगल्या मार्गदर्शनाखाली काउन्सिलिंग करा. आमच्यासोबतही जर का तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रिपेअर करायची असेल किंवा चॉईस फिलिंग करायची असेल, तुम्ही आमच्यासोबतही जॉईन होऊ शकता. आम्ही पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम आहे, तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला प्रकारची गाईडन्स, कॉलेज लिस्ट प्रिपरेशन, रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग, अलॉटमेंट गाईडन्स सर्व प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला 1 to 1 दिलं जाईल आणि तुम्हाला सोबतच पर्सनलाइज कॉलेज लिस्ट सुद्धा बनवून दिली जाईल, जी की स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सर्वांना हा एकच प्रश्न पडतो की माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल. याचसाठी आम्ही सुरू केलेला आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कोणते असेल, सोबतच जॉईन झाल्यापासून तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा.